इंसान पहले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है। दररोज एकाच गोष्टीचा सराव करून, प्रॅक्टिस करून, परफेक्ट प्रॅक्टिस करून आपण त्यामध्ये परफेक्ट होत जातो. विशेष कार्याचा सराव हा करणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी वेगळं काही अर्जित करण्याची आवश्यकता नाही. वर्षानुवर्ष बालपणापासून आतापर्यंत ऐन तारुण्यात किंवा अजून जर जास्त वय झालं असेल, 40, 45, 50, इतक्या वर्ष जे काही सराव आणि प्रॅक्टिसेस आपण केलेले आहेत ते आपल्या जीवनात फलीभूत होत आहेत आता. म्हणजे इतक्या वर्षांचा हा सराव, इतक्या वर्षांचं सबकॉन्शियस माइंडचं जे काही प्रोग्रॅमिंग झालेलं आहे, हे प्रोग्रॅमिंग आता आपल्याला इच्छित परिणामांसाठी, म्हणजे जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे त्यासाठी बदलायचंय. रुटीन बदलायचंय, चेंजेस करायचे आहेत. कीप डुईंग द सेम थिंग अँड एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट, इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे एकच गोष्ट ज्याचे परिणाम आपल्याला माहिती आहेत. परिणाम म्हणजे काय? की एकच गोष्ट ठराविक वेळी 97%, 97% लोकांचं जीवन कसं आहे, त्यांना त्यांच्या जीवनात मिरॅकल पाहिजे, चमत्कार पाहिजे, पण जीवन कसं जगतायत ते? सकाळी उठायचं लेट, आयदर 6, 7, काही तर 8 वाजता उठतात. लेट उठायचं, त्यानंतर म्हणजे जे काय असेल ते घरातील कामं असतील किंवा स्वतःचं आवरायचं, ऑफिसला जायचं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा तेच रुटीन आहे. काय? की जेवणाची सुट्टी कधी होईल त्याची वाट पाहायची आणि संध्याकाळी घरी जाण्याची वाट पाहायची. घरी आल्यानंतर पुन्हा संध्याकाळची घरातील काही कामं असतील, पुन्हा जेवण बनवायचं आणि पुन्हा झोपायचं. आता हे जे रुटीन आहे, 97% लोक हे रुटीन फॉलो करत आहेत. ज्यांना काही कारणास्तव ऑफिस किंवा बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, ते व्यक्ती सुद्धा काय करतायत? वेळ वेळ तर त्यांना ज्याला म्हणतात ना टाइम पास, पास टाइम, दोन प्रकारचे व्यक्ती असतात. जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की पहाटे लवकर उठत जा, तर पहिला प्रश्न त्या व्यक्तीचा हाच असतो, मी पहाटे उठून करू काय? टाइम पास कसा करू? आणि काही व्यक्तींचा समस्या अशी की त्यांना इतका म्हणजे इतके बिझी आहेत, व्यस्त आहेत, की त्यांना सुद्धा कळत नाही की मी टाइम कैसे निकालू. पहिला व्यक्ती आहे, तो म्हणतोय की मी टाइम कैसे निकालू. निकालू म्हणजे कसा व्यतीत करू, व्यय कसं करू. आणि दुसरा व्यक्ती तो म्हणतो मी टाइम कैसे निकालू, माझ्याकडे इतकी कामं आहेत. परंतु जर डिझायर रिझल्ट हवा असेल आणि जीवनामध्ये चमत्कार आणि जादू एक्सपेक्ट जर करत असाल, तर मॅजिक हॅज टू हॅपन असं जर वाटत असेल, तर आपल्याला ती कामं करावी लागतील ज्या कामाने खरोखर जादू होते. मग अशी कामं कुठली आहेत? तर काल आपण याच्यावर थोडस चर्चा केली होती की अगदी साधारण 10-10-10 मिनिटचा तुम्ही शेड्यूल ठरवा स्वतःचं. आणि टास्क टास्क फार महत्वाचे. आपण गोल तर ठरवतो, राईट? 3 टाइप्स ऑफ अफर्मेशन आहेत आपल्याकडे. 3 टाइप्स. पहिला आहे ग्रॅटिट्यूड, ज्याला मेंटेनन्स म्हणतात. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड अफर्मेशन म्हणजेच मेंटेनन्स अफर्मेशन. याचा अर्थ काय होतो? अफर्मेशन आहेत, गोल सेट केलेले आहेत, प्राप्त करायचे आहेत, परंतु ग्रॅटिट्यूड किंवा मेंटेनन्स अफर्मेशन आपल्याला काय सांगतं? जे प्रथम तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्याविषयी तर ग्रॅटिट्यूड व्यक्त करा प्रथम. पहिली गोष्ट नवीन तुम्हाला पाहिजे, बरोबर, चांगली गोष्ट आहे. किंवा चांगलं तुमचं गोल सेट केलेलं आहे, जीवनात ध्येय आहेत, परंतु जे तुम्हाला ऑलरेडी प्राप्त झालेलं आहे ते जर तुम्ही मेंटेन ठेवलं नाही, तर ते खराब होईल, ते नष्ट होईल. गाडी जर घेतलेली आहे आणि त्या गाडीची सर्व्हिसिंग जर वेळेवर नाही केली, त्याचा मेंटेनन्स जर नाही केला,
तर ती पुढे चालून जास्त त्रास देईल किंवा जास्त काम निघेल. राईट. म्हणून प्रथम मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. मग मेंटेनन्स कसं करायचं? तर त्यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचे. मग ग्रॅटिट्यूड कसे एक्सप्रेस करायचे? आभार. आभार कसे प्रकट करायचे? तर त्यासाठी सध्या स्थितीला पहाटे उठल्यानंतर 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड करायचे. झोप छान लागली, झोप छान झाली, किंवा पहाटे खूप छान जाग आली, किंवा तुम्ही हे सगळं काही अटेंड करू शकत आहात, तर त्यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. आणि स्वतःचं एक रुटीन ठरवावं लागेल, की ऍटलिस्ट 5 वाजता तरी मी उठत आहे म्हणून. याला 5 AM क्लब असं म्हणतात. 5 AM क्लबचा अर्थ काय? की पहाटे 5 वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होणं अति आवश्यक आहे. पहाटे 5 वाजता एक रुटीन जर तुम्ही हा ठरवला, तर जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट व्हायला सहज मदत होईल. हे डिपेंड आहे तुम्ही रात्री किती वाजता झोपता. परंतु 10च्या पुढे जागे राहणे म्हणजे हा बुद्धिमान नाहीये, किंवा सदसद विवेक बुद्धी हे तुम्हाला सांगणार नाही. थर्ड शिप असेल तर गोष्ट वेगळी आहे, सेकंड शिप असेल तर गोष्ट वेगळी आहे. कारण उदरनिर्वाहासाठी तुम्हाला तिथे काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करावे लागतील. परंतु तरी सुद्धा पहाटेची जी ही जादू आहे, ही आपल्याला कॅप्चर करायची आहे. आणि त्यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं, आभार प्रकट करणं फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट. आणि 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड प्रत्येकाने करायलाच हवेत. हे मस्ट आहे, याला पर्याय नाही. त्यानंतर दुसरी ग्रॅटिट्यूड येते, ज्याला काय म्हणतात? दुसरी ग्रॅटिट्यूड म्हणजे सँडविच आहे. 3 टाइप्स मधले जो तिसरा प्रकार आहे, त्यातलं जे अफर्मेशन आहे, त्याविषयी मी बोलतोय. पहिलं झालं ग्रॅटिट्यूड, आणि दुसरं काय आहे? गोल अचिव्ड अफर्मेशन. तुम्हाला जे गोल, तुमचं ध्येय साध्य करायचं आहे, ते साध्य झालेलं आहे म्हणून एक अफर्मेशन आहे. आणि याला वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन म्हणतात. राईट. म्हणजे हे अफर्मेशन तुम्हाला दिवसभरात बोलायचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही चहा बनवत आहात, किंवा एखादं कार्य तुमच्या हातात आहे, ऑफिसमध्ये असाल किंवा कुठेही असाल, किंवा ट्रॅव्हलिंग करायचंय, किंवा कुणापर्यंत तरी मेसेज किंवा इन्फॉर्मेशन द्यायचंय. एवढंच नाही, साधारण गोष्ट, बँकेत चेक डिपॉझिट करायचा आहे एखाद्या फर्मचा, एखाद्या व्हेंडरचा. तर ते कार्य तुमचं सफल झालेलं आहे, हे प्रथमतः अंतर्मनामध्ये व्हिज्युअलाइज करायचंय. आणि हे छोटे छोटे टास्क आहेत, किंवा छोटे छोटे गोल आहेत, हे तुम्हाला पूर्ण करता येतील एवढी श्रद्धा आतमध्ये. म्हणजे हे गोल सेट केल्यानंतर, उदाहरणार्थ, हे परमेश्वरा धन्यवाद, जाण्यापूर्वी, तुम्हाला ते काम करण्यापूर्वी, हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, माझं हे चेक डिपॉझिटचं काम अगदी विनासायास, अगदी इझिली आणि हॅपीली, आनंदाने झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद हे माझं कार्य सफल झाल्याबद्दल. राईट. असं अंतर्मनात ज्यावेळेस तुम्ही सूचना द्याल ना, त्यावेळेस तुमच्या रिअलाइज होईल, कदाचित त्या दिवशी ट्रॅफिक पण नाहीये, कदाचित ट्रॅफिक होती पण तुम्हाला रस्ता मिळाला आणि तुम्ही लवकर पोहोचला. कदाचित बँकेत गर्दी त्या दिवशी नाही, आणि असली तरी तुमचं काम झालेलं आहे. का? कारण हे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडनी प्रोजेक्ट केलेलं आहे. ज्या गोष्टी मी सांगतोय याच्यावर दृढ विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्हाला ते आचरणात आणावं लागेल. आणि फार मोठं गोल अचीव करण्यापूर्वी हे छोटे छोटे गोल तुम्हाला अचीव करावे लागतील. यासाठी ही प्रॅक्टिस करायची आहे. राईट. दररोज याचा सराव जर तुम्ही करत राहिला, तर जीवनामध्ये चमत्कार आणि बदल घडतील. एक आहे गोल, दुसरा आहे टास्क. जर गोल अचीव करायचा असेल, तर तुम्हाला टास्कवर फोकस करावा लागेल. कळालं? मग याचाच तिसरा प्रकार काय आहे? की पहिलं तर झालं ग्रॅटिट्यूड मेंटेनन्स, दुसरं आहे तो सँडविच आहे. म्हणजे एक आहे
ग्रॅटिट्यूड आणि दुसरं आहे ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. ह्या दोघांच्या मध्ये जे बसतं त्याला म्हणायचं गोल अचिव्ड अफर्मेशन. जे आता आपण बोललो की माझं गोल अचीव झालेलं आहे, जी टास्क मी ठरवलेली आहे किंवा जी कृती मला करायची होती ती माझी पूर्ण झालेली आहे, याला म्हणायचं गोल अचिव्ड अफर्मेशन. आणि तिसरं काय आहे, ज्याला म्हणता येईल आपल्याला ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. ऍक्शन ऍक्शन म्हणजे काय, कृती जी आपल्याला ते गोल अचीव करण्यासाठी करावी लागेल. चेक डिपॉझिट करायचा आहे, परंतु तो जागेवर बसून होणार नाही ना, त्यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. याला ऍक्शन ओरिएंटेड अफर्मेशन म्हणतात. आणि ते स्वतः तुम्हाला लिहावं लागेल. काय लिहावं लागेल की, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपल्या हेल्थ गोलवर काम करायचंय, आरोग्याविषयी त्याचं ध्येय जे काही त्याने सिद्ध केलेलं आहे, तर ते गोल अचीव करण्यासाठी उदाहरणार्थ वजन कमी करायचंय, ओबेसिटी, किंवा वजन वाढवायचंय, गेन करायचंय, राईट, हेल्दी व्हायचंय, सुडोल व्हायचंय, समतोल व्हायचं आहे, किंवा शरीराची क्षमता विकसित करायची आहे, ध्यान सिद्ध करायचं आहे किंवा प्राणायाम करायचा आहे, वज्रासनात बसायचं आहे, राईट. मग यासाठी काय करावं लागेल, जर ध्यान सिद्ध करायचंय, वजन वाढवायचंय किंवा वजन कमी करायचं, तर तुम्हाला हेल्थवर ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सीवर कार्य करावं लागेल. मग त्यासाठी तुम्ही अफर्मेशन काय सेट करू शकता की मी दररोज 20 सूर्यनमस्कार करत आहे, 12 सूर्यनमस्कार करत आहे, किंवा यासाठी धन्यवाद, हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, मी दररोज 12 सूर्यनमस्कार करत आहे. हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, मी पहाटे 5 वाजता, माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे 5 वाजता होत आहे, ब्रह्ममुहूर्तावर माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर तुम्ही ते टास्क सेट करू शकता, जे पण तुम्हाला करायचंय. एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या भाषेवर काम करायचंय, प्रभुत्व प्राप्त करायचं आहे, वक्तृत्व त्यामध्ये सिद्ध करायचं आहे, तर तो काय म्हणेल, माझं वक्तृत्व किंवा मी कम्युनिकेशन स्किल म्हणजे खूप इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, आणि त्यासाठी मी दररोज पुस्तकाची 4 पाने वाचत आहे मोठ्या आवाजात, किंवा हे त्याचं टास्क झालं. आणि मग ही टास्क करावी लागेल, परंतु ती टास्क तुम्ही कधी कराल माहिती, विनासायास, ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला सूचना द्याल. सूचना इन द सेन्स की ते सजेशन द्याल की येस, आय हॅव द एनर्जी टू डू दिस टास्क, राईट. आय हॅव द एनर्जी टू डू एक्सरसाइज. आय हॅव द एनर्जी टू गो टू ऑफिस. प्रत्येक ठिकाणी जे जे तुमच्या जीवनामध्ये जिथे एनर्जीचा अभाव आहे, ऊर्जा शक्ती कमी पडत आहे, अशा ठिकाणी तुम्ही स्वतःला अफर्मेशन देणं फार महत्वाचे आहे की यस, आय हॅव. आणि हे अगदी अ, रटाळ असं खुर्चीवर टेकून बसलात असं एकदम आणि मान एकदम खाली, खांदे शोल्डर एकदम डाऊन, चेस्ट आतमध्ये, नजर खाली, आणि असं म्हणाला येस, आय हॅव द एनर्जी. याच्याने फरक पडणार नाही. गोल अचीव करण्यासाठी जे अफर्मेशन तुम्ही बोलत आहात, त्या अफर्मेशन मध्ये ज्याला म्हणतात ना, जे गोल सेट केले उसके अंदर जान चाहिए. जे स्वप्न तुम्ही पाहिलेले आहे त्या स्वप्नांमध्ये प्राण हवेत, प्राण. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्या आतमध्ये करेज किंवा धैर्य किंवा हिंमत किती आहे, याच्याने ते स्वप्न पूर्ण होईल. कळालं. आणि दरवेळेस रात्री झोपताना सुद्धा तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा, जस्ट इमॅजिन करा की पहाटे जर उठता येत नाही, काही व्यक्ती आहे ज्यांना पहाटे उठण्यासाठी खूप त्रास होतो किंवा ते अचीव होत नाही, त्यावेळेस काय म्हणावं लागेल, रात्री झोपतानाच हे इमॅजिन करा
इमॅजिन करा इन द सेन्स, कदाचित तुम्ही ती रिहर्सल करा. कशी रिहर्सल कराल? म्युझिक प्ले करा, इमॅजिन करा, डोळे बंद करून इमॅजिन करा, आणि खुर्चीवर बसलेला असाल, आणि ते म्युझिक ऐकल्यानंतर खुर्चीवरून जम्प करा, उडी मारा, आणि म्हणा, येस, आय हॅव द एनर्जी टू डू एक्झरसाइज. हे केल्याने सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रॅमिंग होतं, आणि आपण प्रोग्रॅमिंग मध्येच मागे पडतो. इथे कुणाला माहिती नाही की व्यायाम केल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो? प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. कोणाला माहिती नाही की पहाटे लवकर उठायला हवं? प्रत्येकाला माहिती आहे. वाचन केल्याने व्यक्तीचं जीवन घडतं, कोणाला माहित नाही? प्रत्येकाला माहिती आहे. तरी पण 97% लोक नाही वाचन करत, नाही सूर्यनमस्कार करत, नाही पहाटे उठत. क्रोध करू नये हे पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या वेळेस वेळ येते, क्षण येतात, त्यावेळेस हे ऑटो प्रोग्रामिंग मध्ये जातं. याला रिॲक्शन म्हणतात. रिॲक्शन. पशूंमध्ये हा भाव आहे. फाईट आणि फ्लाईट. एक तर संघर्ष करा, किंवा जर दिसतंय की आपल्यापेक्षा हे वरचढ आहे, तर फ्लाईट करा, तिथून दूर पलायन करा. हे प्रोग्रॅमिंग आहे प्रत्येक मनुष्याचं, प्रत्येक जीवाचं. मनुष्याचं नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीचं. आणि आपण सुद्धा त्याच्यातूनच ग्रोथ क्रमाक्रमाने आलेला आहे. पण मग कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे गोष्ट अजून सुद्धा प्रोग्रॅमिंग मध्ये आहे. म्हणून रिॲक्शन. रिस्पॉन्स कोण देतो माहिती? ज्या व्यक्तीला ही जाणीव आहे की मी कुणाशी बोलतोय, काय बोलतोय, आणि याचे परिणाम काय होतील, तो व्यक्ती रिस्पॉन्स देतो. अगदी घरात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून ज्या घरात वादविवाद होत आहेत, त्या घरांमध्ये ही गोष्ट महत्वाची आहे. तिथे रिस्पॉन्स मिसिंग आहे. रिॲक्ट. रिॲक्ट होणं, म्हणजे हा पशुभाव आहे. रिॲक्ट होणं. जसं कुत्र्यासमोर जर तुम्ही काठी धरून उभं राहिलात, तर त्याला सांगायची गरज नाहीये की माझ्यावर आता आक्रमण होणार आहे, इथून पळून जाऊया. ते रिॲक्शन आहे. राईट. त्याच पद्धतीने आपल्याला, म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे, तर त्याचं प्रोग्रामिंग करावं लागेल. कशासाठी? जे त्याला टास्क अचीव करायचं आहे त्यासाठी. कळालं? आता तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये आता जे काही अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये ते गोल अचीव होत नाही, म्हणून तुम्ही आहत असाल, तर तिथे तुम्हाला याचा उपाय किंवा उपयोग करता येईल. तसं जर पाहायचं झालं, तर बऱ्याचशा व्यक्तींचे, म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, हे बहुतेक प्रॉब्लेम समान आहेत. समान इन द सेन्स, मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स याच्यावर सोल्युशन जे आहे ते समानच आहे. आणि बऱ्याच वेळा याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये काही घडतात, ज्या आपल्याला असं वाटतं, माझे सोल्युशन किंवा माझी समस्या जी आहे ती जगावेगळी आहे. जगावेगळी नाहीये. फक्त त्या समस्येचं स्वरूप वेगळं आहे. सगळ्यांसाठी ह्या समस्या समानच आहेत. फक्त स्वरूप त्यांचं कुठेतरी वेगवेगळं आहे, आणि सोल्युशन ह्या सगळ्यांसाठी पण समानच आहे. राईट? का? कारण प्रत्येक गोष्ट ज्याला तुम्ही समस्या म्हणत आहात, त्यामध्ये फिलिंग दडलेलं आहे. फिलिंग. आणि याला अल्टिमेट गोल म्हणतात. अल्टिमेट गोल. गोल बियॉन्ड गोल याला अल्टिमेट गोल म्हणतात. आणि ते गोल प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा हे जे 3 टाइप्स आहे ते सेट करावे लागतील, आणि याची प्रॅक्टिस करावी लागेल. ह्या अफर्मेशनची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठी ती एनर्जी जागृत करावी लागेल. राईट. आज आपण काही मेडिटेशन पण पाहणार आहोत, आणि रेडीली अवेलेबल काही अफर्मेशन आहेत, ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करतो. अ, जेणेकरून तुम्हाला रिअलाइज होईल की आपल्या जीवनामध्ये आपण काय प्राप्त करणार आहोत. जस्ट अ मिनिट. ओके.
ज्या अफर्मेशन मध्ये हे चारही टाईप असतील किंवा ज्याच्याने आपल्याला हे अचीव करण्यामध्ये मदत होईल. एकच मिनिट फक्त. ओके. आणि त्यानंतर काही रुटीन आहेत. हे रुटीन सुद्धा आपल्याला फिक्स करावी लागतील. म्हणजे आपलं शेड्यूल बनवावं लागेल. का बनवायचं आहे शेड्यूल? की जेणेकरून दररोज उठल्यानंतर प्रथम मी काय करू याचा विचार करावा नाही लागणार. मग काय करावं लागेल? डायरेक्ट किंवा इमिजिएटली आपल्याला टास्क सेट करावे लागतील. टास्क म्हणजे जेणेकरून तुम्ही उठल्यानंतर विचार तर करणार नाही, परंतु कृती मात्र कराल. राईट? आणि बऱ्याच व्यक्तींचं हेच होतं की याला व्हिजन बोर्ड पण म्हणता येईल, जो मी तुम्हाला आता प्रेझेंट करतोय. आणि या व्हिजन बोर्डवर तुम्ही आयदर याची प्रिंट पण काढू शकता किंवा स्वतःसाठी काही गोष्टी प्राप्त करू शकता. जस्ट अ मिनिट. आता मी माझी स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. ओके. आणि याच्यानंतर मग आपण नेक्स्ट प्रॅक्टिसेस करूया. हा. हे जे स्क्रीनवर दिसत आहे, तर या अफर्मेशनकडे लक्ष द्या. आणि हे अफर्मेशन महत्वाचे आहेत. राईट? ओके. हा. Thank you, universe. I am so happy and satisfied now that I am able to maintain my perfect body weight and excellent immune system. हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. मी खूप आनंदी आहे आणि मी खूप समाधानी आहे. मी खूप आनंदी आहे आणि मी खूप समाधानी आहे की मी माझं परफेक्ट वेट मेंटेन करत आहे. म्हणजे बॉडी वेट आणि एक्सलंट इम्युन सिस्टीम, माझी रोग प्रतिकारक शक्ती ही सर्वोत्तम आहे. यासाठी परमेश्वरा तुझे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर थँक यू युनिवर्स, आय एम सो हॅपी नाऊ दॅट आय हॅव लॉस्ट किंवा गेन. ज्यांना वजन वाढवायचंय किंवा कमी करायचंय त्यांनी सुद्धा याच्यावर काम करू शकता की हे ब्रह्मांड, हे भगवंता किंवा हे युनिवर्स, मी खूप आनंदी आहे की मी माझं परफेक्ट वेट, उदाहरणार्थ काही व्यक्ती म्हणतील की माझं परफेक्ट वेट 75 kg मी अचीव केलेलं आहे. आणि आयडल बॉडी वेट म्हणता येईल याला. आणि डेट लिहायची आहे. डेट लिहायची आहे. आय गेन 5 kg. मी 5 किलो वजन अचीव केलेलं आहे आणि माझं आयडियल बॉडी वेट आता झालेलं आहे 75 बाय टुडे. आणि ती तारीख लिहायची आहे. जी तारीख तुम्हाला हवी आहे ना, उदाहरणार्थ उद्याची लिहू नका, परंतु 1 महिन्याची किंवा 2 महिन्याची. एवढा तर वेळ द्यावा लागेल. जे वर्षानुवर्ष अचीव केलेलं आहे वजन, ते लगेच मेहनत करून तुम्ही जर 10-15 किलो एक्स्ट्रा प्राप्त केलेलं आहे, ते लगेच कसं काय घालू शकाल? त्यासाठी काय करावं लागेल? वेळ द्यावा लागेल. आणि नंतर आपल्याला काय म्हणायचंय की आय लव्ह एक्झरसाइजिंग, म्हणजे मला व्यायाम करायला आवडतं. खूप खूप धन्यवाद. आणि मी माझं डाएट म्हणजे मला आरोग्यदायी भोजन करायला आवडतं. माझ्या शरीराला मी मंदिरासारखं ट्रीट करतो. म्हणजे माझं शरीर हे एक मंदिर आहे असं मी माझा स्वतःला म्हणतो. आणि स्वतःची काळजी करणं किंवा स्वतःवर कार्य करणं मला खूप आवडतं. राईट? आणि त्यानंतर हे दुसरं अफर्मेशन सेट करायचं. आता पहिलं अफर्मेशन अगदी सिंपल आहे, परंतु हे बोलावं लागेल. कळालं? अफर्मेशनचे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत, ते सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. पुन्हा एकदा करू. परंतु आता हे दुसरं अफर्मेशन हॅपी मॅरिड लाईफसाठी. मी स्वतःवर प्रेम करतो ॲज इट इज द वे आय एम. बरोबर? माझं माझ्या स्वतःवर प्रेम आहे, मी जसा आहे तसा. माझ्या स्वतःबरोबर माझं एक सर्वोत्तम नातं आहे. आणि माझ्या स्वतःबरोबर मला वेळ व्यतीत किंवा वेळ देण्यासाठी आवडतं. आय स्पेंड टाइम विथ माय सेल्फ. बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे. त्यांना स्वतः बरोबर स्वतःच्या सहवासात राहणं आवडत नाही किंवा बोर होतं. याला शब्द काय आला माहिती? बोर होणे. मला बोर होतंय. का?
कारण मला कंपनी द्यायला कोणी नाही, मला पार्टनर कोणी नाही ज्याच्याबरोबर मी चर्चा करू शकेल. परंतु जर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात तर सगळं जग तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करेल. आणि त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, माझ्या कुटुंबासमवेत माझ्या आई वडिलांसोबत एक्सलेंट, अगदी सर्वोत्तम नातं आहे. माझ्या कुटुंबासमवेत, आप्तस्वकीयांसमवेत खूप एक्सलंट नातं आहे. पण यासाठी आपण आधी काय म्हणालो? थँक यू युनिवर्स. हे जे दिसतंय तुम्हाला, थँक यू युनिवर्स, आणि नंतरचं वाक्य त्याला जोडून म्हणायचंय. मला माझ्या आई वडिलांसोबत वेळ द्यायला आवडतो, कुटुंबासोबत वेळ व्यतीत करायला आवडतो, आणि रेग्युलरली दररोज आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत हे बोलणं फार गरजेचं आहे. आणि मला हे तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नी त्यांच्यासाठी सुद्धा म्हणू शकता की त्यांच्याबरोबर माझं एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे अद्भुत, अलौकिक असं नातं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्याच्याबरोबर तुम्हाला हे बोलायचंय. त्याच्याबरोबर माझं खूप प्रेम आहे, एकमेकांविषयी आदर आहे, इंटिमेसी आहे. म्हणजे आमच्या नात्यामध्ये इंटिमेसीचा अर्थ काय? की जिथे खरोखर ते एकमेकांना प्रेम करतात, त्यांना प्रेम एकमेकांना देतात ते. तर एवढ्या चार जरी गोष्टी बोललात, पहिलं नातं आपलं आपल्या स्वतःशी आहे, आई वडिलांशी आहे, आप्तस्वकीयांशी आहे, इवन शेजाऱ्यांशी आहे. राईट? म्हणजे रिस्पेक्ट, आदर त्यात सुद्धा असायला हवा. आणि आई वडिलांना वेळ देणं आवश्यक आहे, किंवा स्वतःच्या कुटुंबाला म्हणजे फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. आणि स्वतःचं लाईफ पार्टनर जे तुमच्या बरोबर कायम राहणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ आहे. राईट? त्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरसाठी आणि जॉबसाठी अफर्मेशन बोलू शकता. मला इतका सर्वोत्तम जॉब, नोकरी, व्यवसाय, व्यापार, कारोबार मिळालेला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी बोलावं लागेल आणि हे बोलणं आवश्यक आहे. जीवनामध्ये धनसंपत्ती जर अर्जित करायची असेल तर एक सिंपल रूल आहे. काय? एकदम सिंपल रूल आहे. तुम्ही जे पण काही करत आहात याचा तुम्हाला 10%, 10x व्हॅल्यू द्यावी लागेल. 10x. आणि लोक इथं गडबड करतात. त्यांना इच्छित मोबदला किंवा अपेक्षित धनसंपत्ती जर प्राप्त होत नाही तर ते तक्रार करतात. परंतु तक्रार करण्यापूर्वी तो हा विचार करत नाहीत की एवढी धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी मी काय योगदान करत आहे. कळालं? आणि म्हणून हे अफर्मेशन आहे. मला माझा जॉब खूप आवडतो. आय लव्ह माय वर्क. जिथं कुठं काम करत आहात, जरी आवडत नसेल आणि जर तुम्हाला तिथून जरी चेंज करायचं असेल, स्विच करायचं असेल, चेंज ओव्हर करायचं असेल, अरे परंतु दुःखी फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही तो जर चेंज केला तर जिथे कुठे जाणार आहात तिथं सुद्धा तेच आकर्षित कराल. कारण तुम्ही चुकीच्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहात. व्हायब्रेशन जे आहे ते चुकीचं आहे. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. ऊर्जा शक्ती ही अशा एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करते, म्हणून ते तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित केलेलं आहे. आणि आज तुमच्या जीवनाची सत्य परिस्थिती जी आहे ती तुमची फ्रिक्वेन्सी आहे. हे काही फार मोठं गणित किंवा लॉजिक नाहीये. एकदम कुणी सहज चेक करून सांगू शकेल की माझ्या जीवनाची जी परिस्थिती आहे, जर लोअर फील करत असेल तर ती तुमची फ्रिक्वेन्सी आहे, हायर फील करत असाल तर ती तुमची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी मी 10x व्हॅल्यू जनरेट करत आहे, 10 पटीने. जर 1,000 रुपये सॅलरी असेल तर मी 10,000 रुपयाचं काम करत आहे. हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. त्यामुळे जिथे कुठे कामाला जाल ना, तर जड अंतकरणाने, जड पावलाने जाऊ नका, तर हृदयाने जावा. म्हणजे उत्साहित, आनंदित, आणि नेहमी जाण्यापूर्वी असं फील करा की तुम्ही त्या पिकनिकला चाललेला आहात, जिथं जाण्यासाठी तुम्ही आतुर आहात, आणि खरोखर ही पिकनिकच आहे.
ज्या धनसंपत्तीमुळे किंवा जे अर्जित करत आहात त्याच्याने तुमच्या स्वयंपाकघरातील एक एक पदार्थ विकत आणला जात आहे, तर ती खरोखर पिकनिक किंवा एन्जॉयमेंट आहे किंवा नाही? ज्या धनसंपत्तीमुळे मुलांचं शिक्षण होत आहे, ती धनसंपत्ती चमत्कारिक आहे की नाही? ज्या संपत्तीमुळे किंवा धनामुळे तुमच्या घरातील राहण्याची व्यवस्था होत आहे, पिण्याची व्यवस्था होत आहे, किंवा तुमच्या सगळ्या सुखसुविधा ज्याने निर्माण होत आहेत, त्या नोकरीकडे किंवा त्या व्यापाराकडे तुम्ही काय म्हणून पाहिलं पाहिजे? म्हणून त्यामध्ये तुम्हाला प्राणपणाने कार्य करावं लागेल. हा नियम आहे. आणि जर तुम्ही म्हणाला मला काही योगदान करायचं नाही, फक्त घरात स्वस्थ बसून राहायचं, बसू शकत नाही. डायबिटीस, बीपी, दमा, ऑर्थरायटिस, सांधेदुखी किंवा कॅन्सर अट्रॅक्ट करणार आहात. जर काही कृती किंवा कार्य केलं नाही तर हा निसर्गाचा नियम आहे. इथे स्वस्थ कुणालाही बसू दिलं जात नाही. जितक्या लवकर हे समजाल तितक्या लवकर जीवनात चमत्कार होतील. कार्य तर करायचंय, कर्म तर करावं लागेल. काही लोक म्हणतील मी आता सगळं त्याग केलेलं आहे आणि आता मी कुठलंही कर्म करणार नाही. नाही, एका जागी बसून राहणं हे पण कर्मच आहे आणि त्याचं पण फळ निश्चित आहे. कर्माचं फळ तर मिळणार. राईट. म्हणून हा 10x व्हॅल्यू, जिथे कुठे जे पण काही तुम्ही काम करत असाल तर तिथे 10x व्हॅल्यू स्वतःला द्या. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात हे असं झालेलं आहे की ती जी गृहिणी आहे, तिला घरातील काम आटोपल्यानंतर बाकी काम नाही, वेळ आहे, तर काय करणार मग? एक तर व्हॉट्सअपवर रील, किंवा मोबाईल म्हणजे सोशल मीडिया, किंवा टीव्ही समोर रिमोट. पण याच्याने वेट गेन होईल किंवा शरीरामध्ये समस्या निर्माण होतील. त्यासाठी स्वतःला बिझी ठेवणं, व्यस्त ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जे काही परिणाम जीवनामध्ये, हे 4 अफर्मेशन तुम्ही नेहमी, म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, स्क्रीनवर दिलेले पण आहेत. हे अफर्मेशन तुम्ही स्वतः पुन्हा 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 जसं बोलाल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. माझ्या कामाच्या ठिकाणी 100% मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, मी जबाबदार आहे जे रिझल्ट किंवा आउटकम येणार आहे त्यासाठी. आणि जर तुम्हाला प्रमोशन एक्सपेक्टेड असेल किंवा इच्छित परिणाम जे तुम्हाला हवे असतील, तर तिथं तुम्ही लिहू शकता की मला प्रमोशन मिळालेलं आहे ॲज अ मे बी मॅनेजर, हॅपीली अँड इझिली. जर शिक्षक असाल तर मे बी प्रोफेसर, हॅपीली अँड इझिली, आनंदाने आणि सहज. आणि ती तारीख लिहू शकता, 6 महिन्याची, 8 महिन्याची. कारण हे अचीव करण्यासाठी तुम्हाला तुमचं पण काहीतरी योगदान द्यावं लागेल ना. परंतु जो व्यक्ती हे अफर्मेशन वाचेल किंवा ऐकेल, त्या व्यक्तीचं अंतर्मन त्याला आपोआप गाईड करायला सुरुवात करेल. आणि चौथं अफर्मेशन कशाचं आहे? मनी. थँक यू युनिवर्स फॉर ऑल द मनी आय हॅव इन माय लाईफ. माझ्या जीवनात जेवढी धनसंपत्ती आहे त्याच्यासाठी मी खूप 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 आभारी आहे. पूर्ण जीवनात जेवढी धनसंपत्ती त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि मी खरोखर अंतःकरणापासून आभारी आहे, ट्रूली ग्रेटफुल फॉर द मनी आय मेक अँड द सेव्हिंग आय हॅव. जेवढी धनसंपत्ती मी कमवतोय ना दर महिन्याला, आणि जेवढं मी बचत करत आहे ना, सेव्हिंग्स मी माझे जे करतो त्याच्यासाठी मी आभारी आहे. आता जे व्यक्ती सेव्हिंग करत नसेल तो पण म्हणेल अरे मला सेव्हिंग करावी लागेल, मला बचत करावी लागेल, इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि त्यासाठी हे अफर्मेशन आहे. आर्थिक स्वातंत्र्य मला प्राप्त झालेलं आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो? मी काम करत आहे, परंतु पैसा मिळावा म्हणून, गुजराण व्हावी म्हणून नाही, आनंदाने. आनंदाने. माझी ती हॉबी आहे. सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळतात कशासाठी? पैसे कमवण्यासाठी नाही. ती त्यांची छंद, हॉबी आहे. आणि आपल्याकडे काही युवक आहेत किंवा विद्यार्थी आहेत 10वी-12वीचे, ते सुद्धा क्रिकेट खेळतात, परंतु त्यांना घरून आरडाओरडा बसतो की अरे तू दिवसभर क्रिकेट खेळत राहतो पण अभ्यास करत नाही. राईट. म्हणजे जे प्रोफेशन आहे आणि जी हॉबी आहे ते इंटरचेंज होणं गरजेचं आहे.
युअर हॉबी शुड बी युअर प्रोफेशन, युअर प्रोफेशन शुड बी युअर हॉबी. जे तुमचं काम आहे हाच तुमचा छंद, जे तुमचा छंद आहे तेच तुमचे प्रोफेशन म्हणजे काम. विचार करा, असं जर जीवन झालं तर त्या व्यक्तीला कधी सांगावं लागेल का कामावर जा म्हणून? नाही, त्यासाठी ते काम नाहीये, त्यासाठी तो त्याचा छंद आहे. आणि म्हणून आर्थिक स्वातंत्र्य जर प्राप्त करायचं असेल, म्हणजे आता मी माझ्या आनंदासाठी काम करत आहे. कुठलंही काम करा, परंतु काम करावं लागेल. आणि हे जे मगाशी आपण बोललेलो आहे, आय लव्ह मेकिंग मनी अँड ऍडिंग व्हॅल्यू फॉर मेकिंग मनी. म्हणजे मला पैसे कमवायला आवडतात आणि त्यामध्ये व्हॅल्यू ऍड करायला आवडते. राईट. अगदी सिंपल हे अफर्मेशन आहे, पण ह्या अफर्मेशनचा तुम्हाला फार उपयोग होईल. जर तुम्हाला हे अफर्मेशन हवं असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करा. राईट. माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, 9673 799 655. ओके. व्हेरी गुड. आणि इथे आता आपण हा पहिला पार्ट स्टॉप करूया. आता आपल्याला प्रॅक्टिसेस करायच्या आहेत. राईट. ओके.